गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे मोती. उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली. अंघोळीला जाताना मनू एकदम स्टाईल मध्ये म्हणाली, हो हो केली हो आम्ही, आणि दिवाळी ही संपली केव्हाच. आता देव दीपावली आलीये. आजी हसत म्हणाली, असू दे ग, फराळ घरात आहे तोपर्यंत माझी दिवाळी. गोल गिरकी घेत मनू म्हणाली, बर बाई असू दे, पण आजी समुद्रात शिंपल्यात सापडतो तो मोती ना? हो, मोती या शब्दाचे सुद्धा आणखी अर्थ आहेतच की. इतर शब्दांप्रमाणे मोती हा शब्दही वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो. माझ्या गळ्यातली मोत्यांची माळ तर तू बघितलीच आहेस, पण मोती हे एक नावही आहे बर का. हो ना आजी, आपल्या शेजारच्या काकांच्या कुत्र्याचं नाव मोती आहे. तसंच मोतीराम असं माणसाचं नावही असू शकतं. आणि आजी, आजोबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं. तो देखील मोतीच नाही का? आजीला हसूच आवरेना. कसले कसले प्रश्न पडतात ग बाई मनू तुला. पण चांगलंय, हा मोतीबिंदू म्हणजेच डोळ्यांचा एक आजार. त्या मोत्याचा आणि याचा काही संबंध नाही हा. आणि माहितीये का मनू, शेतातल्या पिकाला किंवा धान्यालाही मोत्यासारखं म्हणतात जेव्हा ते छान तयार होतं. हो ना आजी, आमच्या एका कवितेमध्ये आहे, मोत्यासारखं पीक, मोत्यासारखे टपोरे दाणे असं. अगदी बरोबर. आणि सुंदर अक्षरांना सुद्धा मोत्यासारखं अक्षरे अशी उपमा देतात. तसंच आपल्या मराठीत एक म्हण आहे बर का, नाकापेक्षा मोती जड. पण याचा अर्थ देखील पुन्हा वेगळाच. आपल्या नाकाला शोभेल यापेक्षा मोठी नथ घालणं हा खर तर दृढ अर्थ. पण त्याचा खरा अर्थ असा आहे, मुख्य वस्तू किंवा व्यक्तीपेक्षा एखाद्या कमी महत्वाच्या वस्तूला किंवा व्यक्तीला महत्व देणं. या अर्थानं ही म्हण वापरतात. कळलं का मनुबाई? गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.